उपविहीर आहे. उपविहीर म्हणजे ही साठा आहे, ते खोल नाही. ते मुख्य तेच पाणी वरती आल्यानंतर इकडे खालून बोट्स आहे. परंतु हे पाणी सुद्धा खोल आहे. हे पाणी साधारण 45 फूट आहे. हो, 45 फूट. हो, लाटपासून साधारण 100 फूट. आता उपहीर मराठीमध्ये एक म्हणून आहे, इकडे आरती शरीर असतं वाघाचा चेहरा. शौर्य आणि समृद्धी याचं माझं ही 2 शिल्प बऱ्याचशा किल्ल्यावरून आधी आहे. तुम्ही रायगडावरती गेला, दिंडी दरवाजावरती आहे, पुण्यातला अजिंक्य तारावरती सुद्धा पन्हाळा आणि समृद्धी याचं प्रतीक मानलं जातं. इंग्लिशमध्ये आहे काय दोन सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो. शौर्य आणि समृद्धी याचं प्रतीक मानलं जातं. इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज लायगर, बॉडी ऑफ लायन, फेस ऑफ टायगर, सिम्बॉल ऑफ ब्रेव्हरी अँड महत्वाचे. बऱ्याचशा किल्ल्यावरून आणि जुनी मंदिर असतात ना त्याच्यावरती ही बऱ्यापैकी फुल आहे. पाण्याचा उपसा जरा थांबलेला आहे. तर ही विटेची बांधकाम आत्ताची आहे, ती काही जुनी नाही. पाणी खराब होत तर हे विटेची बांधकाम आत्ताची. तळापर्यंत अशा छोट्या पायऱ्या आहेत. तळापर्यंत आपल्याला उतरता येतं, परंतु तुम्हाला पोहता आलं पाहिजे, तुम्ही तरुण असला पाहिजे तरच खाली जातात. ती अर्थपूर्ण आहे, ते आपण मध्ये जाऊन बघूया. इथून असं जाता येतं. परत आपण खाली येणार नाही. पटकन फोटो काढून घ्या. मी तुम्हाला लिंक पाठवते नंतर. This is so pretty. ही जी बैठक व्यवस्था त्याला इकडनं असं खालून वरती येता येतं. पूर्वी याला लाकडी दरवाजे होते. पूर्वीचे कुंटीवाले किंवा कुसवाले दरवाजे जुन्या वाड्या नसतात असे होलसेल दरवाजे. इकडे लाकडी दरवाजा होता, इकडे होता, वरती होता. हा लेवलला कडे आहे. बायकांपर्यंत सुविधा आहे. तिथं पडदे सोडले, वायाचे काही पडदे असायचे. दरवाजे लावले, पडदे सोडले की एसी रूम चालत. तिथे खाली बैठायला त्या गाडीच्या लागलेला असायचा. आणि तिथं छत्रपती शाहू पेशवे थोरले बाजीराव यांच्या सिक्रेटरी करते. आता हे बांधकाम म्हणजे हेमाडपंथी म्हणजे काय असतं, हे पिल्लर अखंड असतात, हे अखंड असतात. आता एक बांधकाम चालू आहे हेमाडपंथी, ते म्हणजे राम मंदिराचं असंच आहे ना. तर हेमाडपंथी बांधकामाचा वापर भारतामध्ये विशेषतः मंदिरांसाठी झाले. या विहिरीचा एकूण आकार हा शिवलिंगाकृती आहे, शंकराच्या पिंडीसारखा. मग तसं करत असताना खांबावरून काही शिल्प पडलेली आहे, रंग आत्ताचे आहे. इथं गणपती आहे, बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. पलीकडे मारुती आहे, शक्तीचं प्रतीक मानलं जातं. खाली घोडेस्वार हत्तीस्वार आहे, शंकर हिरीवर आहे. हे घोडेस्वार हत्ती ध्वजधारी आहे, सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. अलीकडे आपण वास्तू वास्तुपुरुष किंवा या संपूर्ण स्ट्रक्चरचा भार ते केलं आहे किंवा या संपूर्ण वास्तूचं संरक्षण ते करत आहे असं मानलं जातं. काही फुलं आहेत, काही शिवाची चिन्ह आहेत, काही शुभदशा नक्षे आहेत. वरती कमळाची फुलं असतात, ते मांगल्य पावित्र्य याचं प्रतीक मानलं जातं. शुभचिन्ह आहे. तुम्ही
कोकणामध्ये गेल्यानंतर रांगोळी काढली जाते. हे हेमंत, ये हनुमान जी है क्या? हाँ. इतनी बड़ी मूंछ। हाँ. हनुमान जी, गणेश जी. वाह। उन्होंने क्या बताया कि अपने राम मंदिर में इसका क्या यूज करना है? हेमाडपंथी is a building construction style where you put stone upon stone upon stone. That is आर्किटेक्चर. आणि पूर्वी अंगापुरामध्ये मंदिर आहे गणपतीचं ना, तर फक्त चुना वापरत होते, सिमेंट नाही. चुन्याचा एक काहीतरी प्रकार होता, तो लावून वगैरे. हे वाली सुग्रीव आहे तिथं श्रीकृष्ण गवळणी. हे बघा श्रीकृष्ण गवळणी शृंगाराचं प्रतीक मानलं जातं. वारी सुग्रीव मैत्रीचं किंवा भाऊबंदीचं प्रतीक मानलं जातं किंवा रामायण महाभारताचा तो संदर्भ आहे. वरच्या लेवलला 4 वाघांची शिल्प आहेत. ती शरभ किंवा शलभ शिल्प आहेत. इकडचे व्याल आहे, व्याल आणि त्यामध्ये फरक असतो. तर वाघाला मराठेशाहीचं प्रतीक मानलं जातं, सिम्बॉल ऑफ मराठा किंगडम टायगर. आणि हत्तीला मुस्लिम शाहीचं प्रतीक मानलं जातं. ही दिशा दक्षिण आहे. दक्षिणेकडे तोड करून अलीकडचे 2 आहेत, त्यांचे 4 पायाखाली हत्ती आहेत. त्याचा अर्थ असा, मराठ्यांनी दक्षिणेकडच्या 4 शाह्या पादाक्रांत केलेल्या होत्या. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, निदरशाही. दक्षिणेकडचा बहुतांश भाग आपण केव्हा ना केव्हा जिंकलेला होता, असा अर्थ इकडच्या 2 शिल्पांचा आहे. समोरची 2 शिल्प उत्तरेकडे 2 करून आहेत, ती झेपावणारी किंवा आक्रमक आहे, अटॅकिंग अशी आहे. त्यांचा अर्थ असा की मराठ्यांची नजर आता उत्तरेकडे आहे. मराठा उत्तरेकडे केव्हाही झेप घेऊ शकतात, अशा अर्थाची ती 2 आहे. वीर साधारणपणे शिवकाल आणि पेशवेकाल यांच्यामधली आहे. नंतरच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले, ते नंतर तसे संकेत या शिल्पामधून दिले गेले. ह्याच्यावरती छत्रपतींचं सिंहासन आहे. मोठ कशी चालायची ते आपण वरती येऊया. इकडे 3 मोठांची जागा आहे, इकडे 3 6 मोठांची जागा इकडे आहे, पण इकडे 9 आहे. चला त्यांना बदलता नाही येणार. इथं बरं, इकडे खाली हे बघा मोठ कशी चालायची. पूर्वी आपल्याकडे इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इंजिन्स नव्हते. त्यावेळेला हे पाणी बैलांनी चालवतात, ती मोठ त्या मोठीद्वारे उचललं जायचं. तर मोठ कशी चालायची ते सांगतो. इथं 2 आता शूट करा तुम्ही. इथं 2 असे लाकडी खांब असायचे, उंची इथपर्यंत. त्याला कुस्सा असा शब्द होता. उंची इथपर्यंत तिथे एक लाकडी चाक असायची, 1.25 ते 1.5 फुटाची. ही जी खाच आहे ना, इथं असा आडवा रोलर असायचा, कणा म्हणतात, एवढा सुद्धा 6 ते 7 इंच जाडीची. या 2 चाकावरून 2 दोर विहिरीत जायचे. वरचा दोर म्हणजे नाडा, खालचा दोर त्याला सोंदूर, सौंदड, सैंदूर असं म्हटलं जायचं. या 2 दोरांना खाली कोनिकल लेदर बॅग, चामड्याची शंकू पिशवी, पखाल म्हणतात. आईस्क्रीम खाता तो कोण, साधारणपणे 150 ते 200 लिटरचे असायचे. आणि हे 2 दोर इथं बैलांना जोडले जायचे. बैल पुढे गेले, पिशवी खालून वरती यायची, इथं ओतली जायची. याला थारोळ म्हणतात. रक्तात थारोळ शब्द ऐकला ना, हे थारोळ. बैल मागे आले की पिशवी परत खाली जाणार. याच्यामध्ये मोठ हा शब्द येत नाही. मोठ बांधणे म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण करणे. असेंब्ली मीन्स ही एका मोठीची जागा, ही दुसऱ्या, ही तिसऱ्या, या 3 इंच पाणी काढून असं दिलेलं आहे. इकडं 3 आहेत, समोर 3 आहेत, 9 झाल्या. 9 आणि 6 आहेत, 9 चा 15 होत आहे. प्रत्यक्षात चालू होते 12. 12 मोठीची बैलांना 12 बरोबर, याला 10 म्हणतात. 10 म्हणतात. इथून इथे तसे जाजोळी या गावामध्ये पेशव्यांच्या आणि शाहूंच्या काही गुप्त गाठी भेटी, ज्याला आपण सिक्रेट मीटिंग म्हणतो, खलबत इथे झालेलं आहे. बाजीराव, चिमाजी अप्पा या ठिकाणी येऊन गेलेले. हे ठिकाण असं आहे, या बाजूला चंदन आणि वंदन असे 2 किल्ले आहेत, ते 7-8 किलोमीटरवर. इकडे समोर कल्याणगड आहे, नामगिरीचा किल्ला 13-14 किलोमीटरवर. इकडे अजिंक्यतारा 10-12 किलोमीटरवर. इकडे वैराटगड आहे, तोही 10-12 किलोमीटरवर. हे सगळे किल्ले इथून दिसतात. हे सेंट्रल प्लेस आहे. तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव चिमाजी अप्पा युद्धाच्या मोहिमेवर जायचे, त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इथं असायची.
बाजीरावांच्याकडं 45,000पेक्षा जास्त सैन्य होतं. तर सगळं सैन्य घेऊन ते काही किल्ल्यावर जात नव्हते. तिथं दाट झाडी होती, पाण्याची व्यवस्था होती आणि हे 5 किल्ले टप्प्यामध्ये होते. म्हणजे कुठूनही हल्ला जर झाला तर कोणत्याही किल्ल्यावर आपल्याला जाता येईल किंवा कोणत्याही किल्ल्यावरून मदत घेता येईल. तर हा साधारण विहिरीच्या बांधकामाचा इतिहास आहे. औरंगजेबाने एकदा अजिंक्यतारा घेतलेला होता, त्यावेळेला त्याची छावणी करंजामध्ये होती. करंज जे आधीचं आहे, माहुली आधीचं आहे, सातारा नंतरचं. इंग्रजांचं राज्य ज्यावेळेला इथं राज्य आलं त्यावेळेला इंग्रजांचं ते तुम्ही सदर बाजार एरियामध्ये इंग्रजांच्या छावण्या होत्या. शाहूंची मात्र इकडं असायची. शाहूंच्या वेळेला म्हणजे 300 वर्षापूर्वी. तर हा साधारण विहिरीच्या बांधकामाच्या वेळेचा इतिहास आहे. विहिरीची माहिती आपण प्रत्यक्ष उतरून घेऊया. तुम्हाला होरड्यावर जायचं असलं तर तुम्ही जावा, मी तुम्हाला परत म्हटलं तरी दाखवेन. ओके. हां, थोडं बघा, परत उशीर होणार. तर मी 1352 किलोचं होतं. आज रोज जे 1000 कोटीचं होतं त्याचं पुढं काय झालं तुम्हाला माहिती नाही. परंतु बांधीव प्रकारचे कन्स्ट्रक्टेड टाईप महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी अगदी असंच पाचाडलं. रायगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी जिजाऊंची वृद्धावस्था गेली तिकडं अगदी असंच आहे. तिकडे छत्रपती शिवाजी जिजाऊ बसायचे, या ठिकाणी त्यांचे नाते छत्रपती शाहू बसायचे. तिथं बैठ्या गाड्या लोडतक्के असायचे, दोन्ही बाजूला अंगरक्षक असायचे, छत्रधारी एक माणूस असायचा. जत्रेमध्ये देवाचं चित्र असायचं, तसं पूर्ण राजांना चित्र असायचं. इथं बसून ते स्थानिक लोकांशी संवाद साधायचे. ज्या वेळेला सैन्याची छावणी असेल तळ असेल त्यावेळेला सैन्याच्या अडीअडचणी किंवा त्यांचा मान सन्मान ते इथे घ्यायचे. हा राज दरबार नाही, ही चालली जाते. अमराई राहिलेली नाही. एका हां म्हटलं आहे बोलीबद्दल पेपरने म्हणतात साहित्यामध्ये वड आणि पिंपळाचे मत आहे. पारी जावच्या काळावरती तर आपल्या इतिहासात काय होतं, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तिथून आपण डायरेक्ट उडी मारतो पेशव्यांच्याकडे. मधला साधारणपणे 30 ते 35 वर्षांचा कालखंड थोडासा दुर्लक्षित राहतो. सामान्य माणसाला संभाजी महाराजांच्या नंतर पुढं काय झालं ते जनरली माहीत नसतं. तर संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना लवकर म्हणजे 32व्या वर्षी मारण्यात आलं. पकडलं संगमेश्वरला कोकणामध्ये आणि आळंदीच्या खाली वडुपुळापूर. कशाला आणलं? संभाजी महाराजांच्या नंतर पकडलं संगमेश्वरला कोकणामध्ये आणि आळंदीच्या खाली वडुपुळापूर इथं त्यांना मारण्यात आलं 1689. 11 मार्च 1689. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680चा. तर त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर मराठ्यांची राजधानी रायगड पडला किंवा रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला. त्यावेळेला संभाजी महाराजांची राणी येसूबाई 27 वर्षांच्या होत्या आणि मुलगा शाहू तेही लहान होते, 7 वर्षांचे. हे दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले. हे दोघंच कैदेत गेले का तर तसं नाही. रायगडावरती त्यावेळेला 600 लोक होती, ते 600च्या 600 कैदेत गेले. आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांचा भाऊ छत्रपती राजाराम महाराज हे लहान होते, 19 वर्षांचे होते. हे जिंजीला गेलेले होते. जिंजीला शिवाजी महाराजांचा एक जावई होता, हरजीराजे महाडी किंवा हरपाल महाडी. मग आता इकडे हे औरंगजेबाच्या कैदेत असताना इकडं मराठीशाही काही वर्ष राजाराम महाराजांनी लढवली. राजाराम महाराजांचा मृत्यू 1700 सिंहगडावरती आहे. वयाच्या 29व्या वर्षी ते आजारपणात गेले. ते पहिल्यापासून वीकच होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची राणी ताराराणी हिनं मराठीशाही लढवली. ही ताराराणी म्हणजे हंबीराव मोहित्यांचे कन्याईतले तळबीडचे सरसेनापती होते. औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू हे 17 वर्ष होते.
लहानाचे मोठे ते तिकडंच झाले. मी शाहू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सख्खे नातू यांच्याविषयी आपण बोलतोय. कोल्हापूरचे राजर्षी शाहू वेगळे, ते स्वातंत्र्याच्या काळात होते 1922 पर्यंत. हे आपण 300 वर्षापूर्वीचं बोलतो. तर शाहू हे 17 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. येसूबाई या 30 वर्षे कैदेत होत्या. मग कैदेमध्ये असताना बाहेरच्या बातम्या आत कळाव्यात, आतल्या बातम्या बाहेर कळाव्यात, बाहेर नक्की काय चालू आहे हे आतमध्ये कळावं, या हेतूनं येसूबाईंनी शाहूंची 2 लग्न केली की लग्नाच्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या बातम्या आत कळतील, आतल्या बातम्या बाहेर कळतील. मग शाहूंची एक राणी ही शिंद्यांच्या घराण्यातील होती. इतिहासात तुम्हाला महाजी शिंदे, दत्ताजी शिंदे माहिती असतील. बचेंगे तो आरोपी लढेंगे. त्यांचं मूळ गाव इथं कनेरखेड म्हणून आहे, कोरेगाव शेजारी, रहमतपूर रस्त्याला. त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती, त्या राजेशबाई म्हणून होत्या. आणि तेच शिंदे घराणं म्हणजे आजचं ग्वाल्हेरचं शिंदे घराणं. माधवराव होते, आता धोतर त्या. तर त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती, त्या राजेशबाई म्हणून होत्या. शाहूंची दुसरी राणी होती, ती जाधवांच्या घराण्यात. इतिहासामध्ये संताजी आणि धनाजी असे 2 मोठे मराठी सरदार होऊन गेले. संताजी घोरपडे, धनाजी जाधव. धनाजी जाधवांच्या घराण्यातील एक त्यांच्या राणी होत्या, त्या सकवारबाई म्हणून होत्या. धनाजी जाधवांची समाधी पेटवडगावला, सांगली आणि कोल्हापूरच्या मध्ये. तर ही दोन्ही लग्न औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना झाली. त्यावेळेला औरंगजेब नव्या नवरीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो. येसूबाईंना म्हणतो मला सुन्मुख बघायचं आहे, एक रिवाज होता. मग येसूबाई काय करतात, औरंगजेबाच्या भेटीसाठी शाहूंच्या बरोबर राणीला न पाठवता दासीला बायको म्हणून पाठवतात. परत काही दगाफटका होऊ नये किंवा पाठवलं जाऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू होता. ती दासी म्हणजे विरुबाई. ही विरुबाई जी होती ती शिंद्यांच्या राजसबाईबरोबर पाठ राखीन म्हणून तिकडे गेलेली होती. नव्यांवरीवर पुन्हा पण जात असतं. ती धाडशी होती, हजरजबाबी होती. मराठी राणीला रिप्लेस करणे इतपत सौंदर्य तिच्याकडे होतं. मग शाहू आणि विरुबाई हे दोघं मिळून औरंगजेबाला भेटतात. औरंगजेब सुद्धा ओळखतो ही काही शाहूंची राणी दिसत नाही. औरंगजेब अनुभव होता. त्यातून मग शाहू आणि विरुबाई यांची जवळीक निर्माण होते. 3च महिन्यांनी लग्न होऊन तिला राणीचाच दर्जा आहे. त्या विरुबाईंनी या विहिरीचं बांधकाम केलं, म्हणजे शाहूंची तिसरी राणी. या विरुबाईंचा शाहूंच्या नंतरच्या जीवनावरती फार मोठा प्रभाव होता. मात्र त्यांचा राजकीय सहभाग नसायचा. तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जी काय बांधकामं झाली त्याचं सुपरविजन, देखरेख किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या विरुबाई करायचं. म्हणजे यांचा रोल थोडासा वेगळा होता. अगदी ही बोलकी असल्यामुळं औरंगजेबाची शहनशाह कादंबरी बघा, ती या विरुबाईवरती 38 पानं, ती बोलकी होती. तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जी काय बांधकामं झाली त्याचं सुपरविजन, देखरेख, ॲडमिनिस्ट्रेशन या विरुबाई करायची. अगदी पुण्याचा शनिवारवाडा बांधण्यामध्ये सुद्धा विरुबाईंचा रोल आहे. मग आता हे बांधकाम कावं कशासाठी? आपली बांधकामं कमी आहेत कारण आपल्या राजवटी स्थिर नव्हत्या. आपला बहुतांश वेळ आणि पैसा हा लढाईमध्ये गेला. आणि जी काही किल्ल्यावरून बांधकामं होती ती आक्रमकांनी नष्ट केली. त्यामध्ये मुस्लिम आहेत आणि इंग्रज सुद्धा आहेत. मग आता या बांधकामाच्या वेळेला कसं झालं? औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात होता, मात्र त्याला पूर्ण मराठीशाही जिंकता आली नाही. औरंगजेबाचा मृत्यू नगरला झाला. नगरच्या शेजारी भिंगार म्हणून गाव, तिथे त्याचा मृत्यू झाला 1707 खुलताबादला त्यांना दफन करण्यात आलं. मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या फाटाफूट व्हावी किंवा धुळी निर्माण व्हावी म्हणून शाहूंची सुटका झाली. औरंगजेबाचा मुलगा शाह आझम यानं शाहूंना सोडलं 1707. नमस्ते. हो, औरंगजेबाचा मुलगा शाह आझम यानं शाहूंना सोडलं 1707. सुटकेमागचं कारण सांगतो. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाची जी मुलं होती शाह आझम आणि शाह आलम यांचं म्हणणं असं पडलं की आपण 27 वर्ष महाराष्ट्रात असताना आपल्याला मराठीशाही जिंकता आलेली नाही, मात्र आपलं आग्र्याचं किंवा दिल्लीचं राज्यसुद्धा जाऊ शकतं. कारण सगळे प्रमुख सरदार महाराष्ट्रात होते. मग तिकडं जर काय राजपुतांनी उठाव जर केला तर तेही गेला आणि हेही आता नाही. म्हणून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
दिल्लीला जात असताना नर्मदेच्या पुढे गेल्यानंतर शाहूंची सुटका केली. तोपर्यंत हे सगळे महाराष्ट्रातच होते. शहा आझमचं म्हणणं असं आलं की आपण मराठ्यांचा कुलदीपक वंशज दिल्लीला घेऊन चाललो, याचा अर्थ एक ना एक दिवस मराठे दिल्लीला पोचतील. त्यांना जर महाराष्ट्रामध्ये खिळवून ठेवायचं असेल तर मग शाहूंची सुटका केली पाहिजे. म्हणून फक्त शाहूंना सोडलं. येसुबाईंना मात्र ते दिल्लीला घेऊन गेले. त्यांना उनीस ठेवण्यात आलं, हातचा म्हणून मागं ठेवलं. मग शाहूंची सुटका झाली त्यावेळेला सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्यावरनं ताराराणी मराठेशाही लढवत होत्या. मात्र ताराराणीनं शाहूंना राजेपद देण्यास नकार दिला. म्हणजे चुलती आणि पुतण्या राजेपदावर शाहूंचा हक्क होता. त्याचं कारण असं आहे, वारसा हा थोरल्याचा थोरला या न्यायानं पुढे चालायचा. म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले संभाजी महाराजांचे थोरले शाहूंच्याकडे ते राजेपद यायला पाहिजे होतं. ताराराणीनं त्याला नकार दिला. इतिहासातली सगळ्यात मोठी चूक ताराराणीची झाली. त्याचं कारण असं आहे की ताराराणीचं म्हणणं असं होतं की जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळेला आपण गमावलेलं आहे. हे तिचं म्हणणं बरोबर होतं. कारण रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेलेला होता. परंतु पुढे ती अशी म्हणते की आत्ता जे काय आहे ते आम्ही निर्माण केलेलं आहे. ते मात्र चुकीचं होतं. त्याचं कारण असं की ताराराणीच्या बाजूने लढणारे सरदार कोण होते, ते तेच होते जे शिवाजी महाराजांच्या वेळचे होते. त्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत प्रतिनिधी, पंत सचिव, भोरचा वाडा असलेले शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, ही सगळी माणसं जुनीच होती. मग तुम्ही नवीन निर्माण केलं असं कसं म्हणणार? तर ताराराणीनं शाहूंना राजेपद देण्यास नकार दिला. मग शाहूंच्याकडं फौज नव्हती. शाहूंसाठी फौज गोळा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथनं महत्त्वाची भूमिका बजावली. बाळाजी विश्वनाथनं त्या काळी नुसत्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून खलित्याद्वारे शाहूंसाठी 10,000 लोकांची फौज तयार केली. सोपं नाही. आज तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, तुम्ही 10,000 लोक जमवून दाखवा, सोपं नाही. नुसत्या खलित्याद्वारे शाहूंसाठी 10,000 लोकांची फौज तयार केली. तसंच ताराराणीच्या बाजूचे काही सरदार ऐन वेळेला शाहूंच्याकडे वळले. त्यामध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले, नागपूरचं भोसले घराणं, खंडो बल्लाळ यांनी शाहूंचा पक्ष घेतला. आणि मग शाहू आणि ताराराणी यांचं युद्ध होऊन चुलती आणि पुतण्या मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा 2 गाद्या तयार झाल्या. 1708ला सातारला अजिंक्यताराव शाहूंचा राज्याभिषेक झाला. ताराराणी कोल्हापूरला म्हणजे पन्हाळ्याला गेला. आत्ताच जस्ट स्वाभिमान दिवस झाला होता, एक 10-15 दिवसापूर्वी झाला असता. ते युद्ध खेड मंचरला झालेलं होतं, नाशिक रस्ता. इथं वारण्याचं तर होतं. वारणा नदी इकडे आहे. वारणेचा तह फार नंतरचा आहे. वारणेचा तह 30चा आहे. हे आपण 1707चं बोलतो. तर 1708ला सातारला अजिंक्यताराव शाहूंचा राज्याभिषेक झाला. ताराराणी कोल्हापूरला म्हणजे पन्हाळ्याला निघून गेली. आता येसुबाईंची सुटका झालेली नव्हती. कैदेमध्ये जरी असल्या तरी मराठ्यांच्या राणीच होत्या. तिच्या सुटकेसाठी सुद्धा बाळाजी विश्वनाथनं प्रयत्न केले. नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जाऊन मुस्लिम सत्तेबरोबर करार किंवा तह केला. त्या करारानुसारच मराठ्यांनी पानिपत लढलं. पानिपत हे हरियाणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता उत्तरेकडे नव्हती. मग इकडून तिकडे जाऊन लढायचं कारण काय, तर तो येसुबाईंना सोडवण्यासाठीचा करार. हे बाळाजी विश्वनाथचं संघटन कौशल्य, ते मुत्सद्दीपणा बघून शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिलं 1713. पेशव्यांना सुपे, आत्ताचा पुणे हा प्रांत देण्यात आलेला होता. पेशवे पुण्यातनं थोडासा कारभार बघू लागल्यानंतर छत्रपती शाहू सुरुवातीच्या धावपळीतनं स्थिर झाले. त्या कालावधीमध्ये विहिरीचं बांधकाम 1719 ते 1724 असं झालेलं. येसुबाईंची सुटका 1719ला झाली. 4 जुलै 1719ला त्या अजिंक्यतारावर आल्या. त्याच वेळेला सातारा वसवण्यात आला. मूळचा सातारा वेगळा आहे, तो बोगद्याच्या पलीकडे होता, सज्जनगडाच्या बाजूला होता. आत्ताचा जो सातारा आहे तो येसुबाईंची सुटका झाल्यानंतर 300 वर्षापूर्वी 1719 ते 1726 असा वसवण्यात आला. येसुबाईंच्या बरोबर 600 लोक कैदेत होते
आणि शाहूने वसवलेला सातारा फक्त पेटावला. आता तिच्यामध्ये थोडासा विस्तार झाला. आतमध्ये जी महत्त्वाची माणसं होती, 600 लोक कैदेत होती, पैकी 450 परत आली. 30 वर्षांचा कालावधी फार मोठा आहे. साधारणपणे 150 लोकांचा कैदेमध्ये मृत्यू झाला. आतमध्ये जी महत्त्वाची माणसं होती त्यांच्या नावाने पेट आहे. कैदेमध्ये असताना शाहूंना लष्करी किंवा अक्षरी प्रशिक्षण देणारे जोत्याजी केसरकर म्हणून होते, त्यांच्या नावाने केसरकर पेठ आहे. व्यंकटराव घोरपडे होते, व्यंकटपूर आहे. मल्हारराव चव्हाण होते, मल्हार पेठ आहे. तर त्याच वेळेला या विहिरीचं बांधकाम आहे. 1719 ते 1724. सातारा वसवण्यात आला 1719 ते 1726. फुटकं तळ आहे ना, न्यू इंग्लिश स्कूलचं कोण आहे का तिथे? तिथला दगड काढून राजवाडा बांधण्यात आलेला आहे. प्रतापसिंह हायस्कूल असलेला कोर्टवाला राजवाडा नंतरचा आहे, तो 1818चा. आणि आदरचा जो राजवाडा आहे तो नाही, प्रतापसिंह हायस्कूल असलेला. अदालतवाडा जो आहे तो आधी बांधलाय 1713चा. आणि हे ज्या गोलबागेत पुतळा आहे त्याच्या समोरचा जो वाडा आहे ना, तो वाडा तो फुटक्या तळ्यातला दगड काढून बांधलाय का? तो फुटक्या तळ्यातला दगड काढून बांधलेला आहे. अदालतवाडा 1713चा. अदालत भरायची ती नंतर, म्हणजे 100 वर्षांनी नंतर. शाहू मात्र अजिंक्यतारावरती राहतो. तर ज्यावेळेला पेशवे पुण्यावरनं इकडे भेटायला यायचे त्यावेळेला किल्ल्यावरती त्यांना एंट्री नव्हती, तर अदालतवाड्यामध्ये ते मुक्काम, म्हणजे ते रेस्ट हाऊस होतं सुरुवातीच्या काळात. मग त्याच्यामध्ये परत बदल झालेला आहे. तर बल्लाळच होते ना, पण पेशवे म्हणजे बल्लाळच ना. हां, बल्लाळच ना, त्यांचे एक सरदार होते, त्यांनाच त्यांनी हे केलं ना. पेशवे बनवलं कुणाला? शाहू महाराजांनी पेशवे बनवलं ना पुण्याचे. ते बल्लाळच ना? दिले भाग म्हणला ते बाळाजी विश्वनाथ भट, बाळाजी. अच्छा, भट. बल्लाळ कोण? त्यांच्याच मुलाचं नाव. अच्छा. बाजीरावांचा मुलगा बाळाजी बल्लाळ. तर पूर्वी कसं असायचं, एखाद्या राजाला नजराणा म्हणून आंब्याची भेट दिली तर तो बहुमोल किंवा सर्वोत्कृष्ट मानला जातो. शाहू महाराजांनी आधी आपण कोणाकडे काही घेऊन जातो तर त्यावेळेला काही ना काही हातात घेऊन जातो. सातारवाले कंदी पेढे नेतात, बरं वाटतं. काही जण नुसती बिस्किटावर भागवतात. तर एखाद्या राजाला नजराणा म्हणून आंब्याची भेट दिली तर तो बहुमोल किंवा सर्वोत्कृष्ट मानला जातो. शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे 3500 एवढी आंब्याची झाडं लावली होती. ही टोटली आमराई होती. साधारणपणे 200 एकरमध्ये ही आमराई होती. आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती आहे. म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी असा होता. आता त्या काळी ही दाट झाडी होती. या ज्या वस्त्या आहेत, हा लिंब गावचा भाग आहे. लिंब गावठाण या बाजूला 1.5 किलोमीटरवर आहे. तुम्ही लिंबातनंच आला असं. या वस्त्या अलीकडच्या, म्हणजे 70-80 वर्षापूर्वी ज्यावेळेला प्लेगच्या साथी आल्या त्यावेळेला गावठाणांना लोक बाहेर आली. त्याच्या आधी ही दाट झाडी होती, आमराई होती. शत्रूच्या सहजासहजी लक्षात न येणारा हा भाग आहे. तर छत्रपती शाहू सातारून गुढण इकडे यायचे. मधून जवळ आहे, 9 ते 10 किलोमीटर आहे. या परिसरात ते शिकारीला वगैरे फिरायचे. विहिरीमध्ये थोडीशी बैठक व्यवस्था आहे. इथं ते विश्रांती घ्यायचे. त्यांना कधी निवांतपणा हवा असेल तर ते इथं यायचे, इथं ते विश्रांती घ्यायचे. ही निवासाची जागा नाही, हे गुप्त असल्यासारखं ठिकाण. तसंच पहिले पेशवे जे आहेत बाळाजी विश्वनाथ भट, ही श्रीवर्धनचे. त्यांची एक राणी संगमेश्वरमधली होती, त्या गंगा म्हणून होत्या. एक राणी या गावातील होती, त्या राधा म्हणून होत्या. थोडक्यात बाजीरावांची आई इथली होती. बाजीराव थोरले बाजीराव, पहिले बाजीराव, चालूच्या भाषेत सांगतो. ज्यांनी शनिवार वाडा बांधला ते, किंवा मस्तानी वाडा. बाजीराव मस्तानी कोणी पाहिला असेल तर बाजीरावांची आई इथली. पेशवे म्हणजे प्रधान, पेशवे म्हणजे राजे नव्हे, ॲज अ प्राईम मिनिस्टर. पेशव्यांना कोणत्याही मोहिमेवर जायचं म्हटलं, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा म्हटलं तर राजांची मोहर लागायची, म्हणजे ॲज अ अप्रुव्हल शिक्कामोर्तब. पेशवे सातारला येत होते, तसेच आजोळी या गावामध्ये यायचे. पेशव्यांच्या आणि शाहूंच्या काही गुप्त गाठी देतो. हुरडा चालू कर बरं का.
कणीस द्या मळायला. हा हात काळे पुढे आहे. नुसते हात काळे नाही भाजतात. म्हणजे कालची होती तसली होती. काल सगळ्यांनी चुगली केली. हाँ ये करो, हे करा. हो गया क्या? हाँ हाँ ये ना पूरा, ये भी नहीं पूरा हुआ है. कोई बात नहीं, अच्छा कर रही हो. हो गया अभी मेरा मेरे हाथ डर्टी हो गए. अब अपना ते आधी तुम्ही कंस भाजायला घ्यायला. ठीक आहे काही चालते. ते आपण फक्त सर्व करताना गरम खाली उतर बांबरोलीकडे. हां बांबरोलीकडे तिकडे उंबरेवाडी म्हणून वगैरे जागा आहेत ना, तर ते हे झाले जातात. ते पात्र जिथं आपण उतरतो वासोट्यांचा त्याच्या अलीकडे पेड़ कितना बड़ा है.